की काही राजकीय नेते हे त्या चौकशी समितीच्या भूमिकेत गेले, निष्कर्ष काढायला लागले. आपलं काम पुरावे देण्याचं असतं, ते द्या. पण दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर डिपेंड राहणंच कमी होतं. त्यातून आपलं चलनही वाचेल, आपलं परकीय चलन वाचेल. आणि अशा घटनांच्या वेळेला ज्याला पॅरालाइज होणं म्हणतात, सगळं विस्कळीत होणं असं होणार नाही. 2.25 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. सगळे पुण्यातले मेट्रो ट्रॅक पूर्ण होतील त्यावेळेला 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. तुम्ही कल्पना करा की त्या काळामध्ये मुंबईची लोकल आली नसती तर आजच्या गर्दीमध्ये मुंबई चालू शकत नाही. आपण सगळेजण जाणतो की जवळजवळ गेली काही वर्ष सारखं कुठलं तरी एखादं युद्ध सुरू होत आहे आणि त्याची तीव्रता संपली तरी ते चालू जात आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे त्याचं उदाहरण आहे. आता इराण आणि इस्रायल हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्या सगळ्या याच्यामुळे सगळी जगभराची डिस्ट्रीब्युशन चेन, वितरणाची जी साखळी आहे ती डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे माननीय मोदीजींचा देशाला हे आव्हान आहे की आपण दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर डिपेंड राहणंच कमी करूया. त्यातून आपलं चलनही वाचेल, आपलं परकीय चलन वाचेल. आणि अशा घटनांच्या वेळेला ज्याला पॅरालाइज होणं म्हणतात, सगळं विस्कळीत होणं असं होणार नाही. आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले. त्याही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका. आणि मग झालं, सगळं सुरळीत पार पडलं. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्यांनी हा आग्रह धरलेला आहे की आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे, जो पाईपने मिळतो, तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे. तो कमी रिस्कवाला, त्याचा धोका कमी असतो पाईपलाईनने येणाऱ्या गॅसचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील. आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे. मेट्रो आणि पब्लिक व्हेकल वापरा, हा तर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आता अत्यंत आवश्यक भाग झालेला आहे. कारण रोज नवीन वाहनं किती येतात सांगू, मी पुण्यापुरतं सांगतो, सोलापूरच्या आकडे येऊन सांगेन. पुण्यामध्ये 53 लाख वाहनं असताना गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या पाडव्याला एका दिवशी 17,000 वाहनं घेतली. एका दिवशी 17,000. म्हणजे हे गेल्या वर्षीचे आकडे मी सांगतो. एव्हाना पुण्यातली वाहनाची संख्या 54, 55, 56 लाखावर गेली असेल. रस्ते हे काही ठिकाणी रुंद करता येतात, पण सगळ्या ठिकाणी रुंद करता येत नाही. कारण तुम्ही लोकांना किती मागे जा म्हणणार, ओव्हरब्रिजेस किती करणार. आता पुण्यामध्ये आपण अंडरग्राऊंड भुयारी रस्त्यांचा मार्ग काढतो, पण ते किती करणार. मग पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा प्रदूषण वाचावं म्हणून आणि गर्दी वाचावी म्हणून पुण्यामध्ये आता 2.25 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. सगळे पुण्यातले मेट्रो ट्रॅक पूर्ण होतील त्यावेळेला 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. तुम्ही कल्पना करा की त्या काळामध्ये मुंबईची लोकल आली नसती तर आजच्या गर्दीमध्ये मुंबई चालू शकली नसती. मेजर गर्दी बऱ्याच वेळेला आम्ही मिनिस्टर सुद्धा ट्रेनने जाणं प्रिफर करतो, मुंबईच्या बेस्ट बसने जाणं प्रिफर करतो. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे. ते देशाचं चलन वाचायलाही आवश्यक आहे, प्रदूषण वाचायला आवश्यक आहे आणि ट्रॅफिकचा जो मेस झालेला आहे तो मेस कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. रुपाली चाकणकरांची आज नाशिकमध्ये जे आहे ते एसआयटीने चौकशी केलेली आहे. खरं तर त्यांची अनेक तास जी आहे ती चौकशी एसआयटी करून झालेली आहे. अशा प्रकारे बघता या संपूर्ण नाही, ही आपल्या देशातली एखादा विषय समोर आल्यानंतर त्याच्या निष्कर्षावर जाण्याची एक प्रक्रिया आहे. मग एखादी एसआयटी अपॉइंट होते, त्याच वेळेला ईडी त्यात आर्थिक काही घपले असले ते इन्व्हॉल्व होते आणि ज्याच्यावर संशय आहे त्याने त्याच्या चौकशीला सामोरं जाऊन सहकार्य करायचं असतं.
त्यामुळे त्या गेल्या आहेत. काय निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे आपण मत बनवलं पाहिजे. आपण आधीच काही मत तयार करणं हे चांगलं नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली या दमानिया ज्या आहेत त्यांचं कॉल जे आहेत ते अनेक शेकडो कॉल जे आहेत ते गोंधबाबा अशोक करात किंवा त्यांच्या बहीण रुपाली चाकणकरांच्या बहीण ज्या आहेत त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार जे आहेत तसा आरोप देखील ते करत आहेत. काय करतात आरोप? रुपाली चाकणकरांच्या बहिणीसोबत गोंधबाबांचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला. चौकशी समिती सगळ्या लेवलवर अगदी ईडी SIT सगळ्या चालू आहेत. त्यामुळे अंजली दमानिया कशाला, तुमच्याकडे पण काही पुरावे असले, माझ्याकडे पण काही पुरावे असले तर ते रोज चौकशी समितीला दिले पाहिजे. रोहित लवंडे यांच्यावरती काल ज्या पद्धतीनं शाही फेक झाली त्याच्या बरोबर आपले मंत्रिमंडळातले सदस्य देखील समर्थन करताना दिसत आहेत. काय म्हणणं असणार या सगळ्या प्रकरणावरती ज्या पद्धतीने शाही फेक झाली? असं आहे की काही जणांना सगळं स्वातंत्र्य आहे. शाई फेकण्याचं मी समर्थन करत नाही. याच गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला माझ्यावर टाकली होती आणि याच महाराष्ट्रामध्ये पैठणला माझ्यावर टाकली होती. मी दोन्ही वेळेला दुसऱ्या मिनिटाला कपडे बदलले आणि कामाला लावले. त्यामुळे शाई टाकण्याचं दुःख किंवा त्याचे चटके हे मला बसले आहेत. त्यामुळे असं करावं की न करावं, आंदोलनाचा हा प्रकार आहे की नाही हा वेगळा भाग. पण शेवटी टाळी एका हाताने वाजत. तुम्हाला सगळं करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही वारकऱ्यांवर बोलणार की ज्यांनी आयुष्यभर ईश्वराची साधनाच केली, सद्विचाराने वागले, लोकांचं कल्याण केलं. हु आर यू? कोण तुम्ही असे आरोप करणार आहे? एवढं व्यक्ती स्वातंत्र्य आलं की तुम्ही वारकऱ्यांवरही काही बोलायला लागला. आणि त्यावेळी टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणून मी शाई फेकण्याचं समर्थन करत नाही. कायदा ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे, कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे त्या मार्गाने जायला पाहिजे. पण त्यांच्या जशा भावना आहेत की वारकरी असे आहेत तसे आहेत, तशा इतरांच्या भावना आहेत की ज्या भावनांमध्ये त्यांना नाही आवडलं, त्या न आवडणं व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. असुद्दीन ओवैसी असं म्हणतात की वंदे मातरम हे काही राष्ट्रगान होऊ शकत नाही कारण एका विशिष्ट धर्माचं कौतुक त्याच्यामध्ये, त्यामुळे मी असं राष्ट्रगान म्हणणार नाही असं असुद्दीन ओवैसींचं म्हणणं. विशिष्ट धर्माचं त्याच्यात काय कौतुक आहे मला माहित नाही. भारत मातेला वंदन करणं याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला माहित नाही. पण शेवटी एका विशिष्ट धर्माचं वर्णन गुणगान त्यात आहे. तोच ह्या देशाचा धर्म आहे ना, मूळ धर्म. या देशाचा मूळ धर्म तो आहे आणि तो ज्यांना मान्य नाही त्यांच्या बाबतीमध्ये असे वारंवार प्रश्न निर्माण होतात. ते राष्ट्रगीतालाही विरोध करतात. जनगण म्हणणार नाही असं सुद्धा अनेक वेळा झालं. म्हणून आपण परवानगी देऊयात ना. आणि त्यामुळे एकदा हे ठरवायला पाहिजे की मूळ हा देश हा कोणाचा आहे. आक्रमक आले, त्यांनी राज्य केलं, हा नंतरचा भाग. हा बोला. पोस्ट केली आहे की गोंधबाबा अशोक करात हा एक महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा अध्याय आहे. आतापर्यंत फक्त छोटे मासे हाताला लागले, मोठे मासे अजून गळायला लागलेले नाही असं त्यांनी आरोप केलेला आहे. आरोपाने काहीच होत नाही. पुरावे लागतात आणि पुराव्याच्या आधारे निष्कर्ष निघावा लागतो. अशा प्रकारचे पुरावे देणं एवढंच आपलं काम असतं. निष्कर्ष काढणं एजन्सीचं काम असतं. आता काय झालंय की काही राजकीय नेते हे त्या चौकशी समितीच्या भूमिकेत गेले, निष्कर्ष काढायला लागले. आपलं काम पुरावे देण्याचं असतं, ते द्या. चौकशी समितीला निष्कर्ष काढू द्या. महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा अध्याय म्हणतात. प्रत्येकाचं आपलं आपलं वर्णन असतं, प्रत्येकाचं आपलं आपलं आकलन असतं. असेलही, मी त्याच्यात डिबेट करण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातला आजपर्यंत काळा अध्याय आहे का गोरा अध्याय आहे याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काय कारण आहे. प्रत्येकाचे आपला आपला एक शब्दसंग्रह असतो आणि त्या शब्दसंग्रह आपण तो बोलत असतो. त्याप्रमाणे काळा अध्याय आहे. परीक्षेमध्ये जवळपास 8% मुलं जे आहेत ते मराठी विषयात नापास झालेले आहेत. तर चिंतेचा प्रश्न आहे. आता तुमची पण बसून परीक्षा घेते, तुम्ही पण नापास व्हाल. चिंतेचाच विषय आहे. एक वाक्य आपण कोणी पूर्ण मराठी म्हणू शकत नाही. चला आता मी देतो एक वाक्य म्हणून टाकू मराठी. हा मोठा चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळे आंदोलनं करण्याच्या बरोबरीने मराठी भाषेचे वर्ग नीट चालवले पाहिजे, व्याकरण नीट करून घेतलं पाहिजे. जसं पु ल देशपांडे इंग्रजांना असं म्हणायचे की तुमच्यापेक्षा इंग्लिश आमचं चांगलं आहे, याचं कारण आम्ही
ते पुस्तकातून शिकतो, तुमची ती बोलीभाषा आहे. तसं मराठी आपली बोलीभाषा झाली. त्या बोलीभाषेमध्ये परीक्षा देण्याची वेळ आली की पंचायत होते, ते नीट करावं लागेल. थँक्यू. आणखी एक मागणी होती की सोलापूरमध्ये इंजिनिअरिंग अभियांत्रिकी कॉलेज जे आहे ते सुरू व्हावं गव्हर्नमेंटचं, ते आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आपण त्याच्या आदेश देखील दिलेले आहेत. काय पुढची प्रोसेस असणार आहे हे सोलापूर? झालं सगळं. आता त्याचा कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला डिसिजन होतो त्यावेळेला त्याच्यानंतर काही उरत नाही. आता त्याचा GR निघायला लागतो, तो निघाला असेल काल परवा, मी माहिती घेतो. आता एकच टेक्निकल अडचण आहे, तिच्यावर पण मात करतोय की आपण इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय केल्यानंतर AICTE ते पाठवून त्याची परवानगी घ्यावी लागते. ती दरवर्षी आपल्याला सगळ्या कॉलेजेसची घ्यावी लागते, दरवर्षी आपल्याला सगळ्या नवीन कॉलेजेसची घ्यावी लागते. तिचा कालावधी संपलाय. म्हणून मग डिपार्टमेंटने एक AICTE पत्र लिहिलं विनंती करणार. उद्या माझ्या सहीचं जाणार आहे. परवा मी माननीय देवेंद्रजींना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रह करणार की तुमचं एक पत्र आम्हाला द्या. वेळ पडली तर दिल्लीत जाऊन बसेन. AICTEची परवानगी एवढंच राहिलंय, बाकी सगळं झालंय. ऑलरेडी त्या कॅम्पसमध्ये जी टेक्स्टाईलची इमारत आहे त्याच्यासाठी 11 कोटी रुपये सँक्शन झाले आहेत. ती आता डागडुजी करून आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आणून आपण ह्या जून म्हणजे एकदा AICTEने परवानगी दिली की कॅपमध्ये नाव आलं. मग जे विद्यार्थी सोलापूर इंजिनिअरिंग कॉलेज प्रेफर करतील ते ऍडमिशन म्हणून आले. प्राध्यापक आम्ही डिपार्टमेंटमधून आता तात्पुरते काही देणार, रिक्रूट करणार. त्यामुळे प्राध्यापकाची सॅलरी गव्हर्नमेंट करणार, कारण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आता 11 कोटी आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे 180 कोटी रुपये मिळणार की ज्याच्यातून स्वतंत्र इमारत उभी राहील. शाहीद पेक्षा मी समर्थन करणार नाही. सोशल मीडियावर वगैरे असं म्हणजे करतात की किंवा पोस्ट करतात की या हल्ल्याचं समर्थन जे आहे, शाहीदचं समर्थन देश करत असल्यामुळे जे आहे हा शाहीद प्रकरण जे आहे सरकार पुरस्कृत आहे का, अशा चर्चा. सरकार कायद्याचं राज्य मानतं आणि त्यामुळे कायदा हातात घेण्याचं समर्थन सरकार करणार नाही. पण नितेश राणेंना एक व्यक्ती म्हणून त्यांचं काही स्वातंत्र्य आहे की नाही, की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलं. आणि मी पण तेच जरा वेगळ्या शब्दात मांडलं की टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही काही बोलायला तुम्हाला अधिकार आहे. मग माझ्या भावना व्यक्त करताना माझ्या भावना व्यक्त करण्याचं माझं माध्यम ते आहे. त्याचा अर्थ नितेश राणे व्यक्ती म्हणून त्याचं समर्थन करतील, नितेश राणे मंत्री म्हणून त्याचं समर्थन करणार नाही. याचं कारण सरकार हे नेहमीच कायद्याचं राज्य मानतं. पण पुन्हा एकदा नितेश राणेंच्या पण भावना आहेत, त्या प्रखर आहेत आणि त्या व्यक्त करण्याची त्यांची एक नितेश राणे नावाची एक स्टाईल आहे. माझी एक स्टाईल आहे, त्यांची एक स्टाईल. दादा खरं तर कांद्याचा प्रश्न जटिल बनलेला आहे. अगदी ते पैसे द्यावे लागतात व्यापाऱ्यांना. तो 1 रुपयाच कांद्याच्या मागे मिळतोय. 1200 टन कांदा घालून 1 रुपया घरी घेऊन जावं लागतो. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांवर महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. सरकार म्हणून सरकारने ज्या वेळेला कांदाच नाही, शेतकऱ्याचं जे पीक अशा प्रकारे मार्केटमध्ये कमी किमतीला जाईल त्या वेळेला आपली सपोर्ट सिस्टीम म्हणजे आपलं पाठबळ उभंच केलेलं आहे. कांद्याच्या बाबतीत हे केलेलं आहे, अनेक वेळा केलेलं आहे की ज्याला आपण भावांतर म्हणतो, की मार्केटमध्ये असणारा भाव आणि ॲक्च्युअल मिळायला पाहिजे भाव यातला डिफरन्स गव्हर्नमेंट देतं. कधी क्विंटलवर देतं, ते कधी ते जमिनीच्या क्षेत्रावर देतं. त्यामुळे त्याचा निर्णय होईल. आता प्रत्येकच गोष्टीचा गॅस कमी का, अरे युद्ध आहे, इम्पोर्ट करता येत नाही, जहाजं अडकतायत, तसं कांद्याचा भाव कमी का. संपूर्ण जगभरातली मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा म्हणेन वितरण व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे. कांदा ज्या देशात जातो त्या देशामध्ये जाण्याच्या मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे कांदा ज्या वेळेला जास्त पिकतो आणि तो एक्सपोर्ट होतो, निर्यात होतो, त्या वेळेला शेतकऱ्याला बरा रेट मिळतो आणि त्या वेळेला निर्यातीला प्रोत्साहन अनुदान सुद्धा गव्हर्नमेंट देतं.